संतवाडी, आळे, कोळवाडी या संपूर्ण परिसराचा विकास करण्यामध्ये ह्या युवकाचा कमी वयामध्ये सिंहाचा वाटा राहिलेला आहे. 2017 ते 20 कोळवाडी गावचे ते सरपंच होते. त्यानंतर 2020 ते 22 मार्च 2025पर्यंत ते या गावचे उपसरपंच होते. सध्या ते आळेपाडा या ठिकाणचं जे शाळा आहे, कॉलेज आहे, ग्रामोन्नती मंडळाची संस्था आहे, त्या संस्थेवर ते विश्वस्त म्हणून काम पाहतात. समाजसेवेचा त्यांना प्रचंड वसा आहे. दिलेला शब्द पाळणारा हा युवक आहे. आज त्यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिलेला आहे. निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या दिलेल्या सहकार्याला दिलेला शब्द आज त्यांनी पाळलेला आहे. हल्ली राजकारणामध्ये दिलेले शब्द पाळले जात नाही, परंतु दिनेश शहाणे यांनी आपला दिलेला शब्द पाळला आणि तो खरा करून दाखवला. ही माझी जन्मभूमी, ही माझी कर्मभूमी, हा माझा जुन्नर तालुका, हा माझा परिसर सुजलाम सुफलाम व्हावा असाही त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे. चिलेवाडीची जी पाईपलाईन सुरू आहे त्याचा लाभसुद्धा आमच्या संतवाडी कोळवाडीला अधिक प्रमाणामध्ये व्हावा अशीही त्यांची भूमिका सुरुवातीपासून राहिलेली आहे. जर या कोळवाडीला त्या पाण्याचा म्हणावा असा उपयोग होत नसेल तर त्याचा पुन्हा सर्वे करून पाईपलाईन थोडी वरच्या बाजूने घेऊन आमच्या लोकांना लाभ मिळावा, फायदा व्हावा अशी त्यांची भूमिका आहे. विशेष म्हणजे जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके यांचे ते विश्वासू सहकारी आहेत. विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून सुद्धा या गावाला चांगल्या प्रकारे योगदान असतं, सहकार्य असतं. भविष्यकाळामध्ये शरददादा सोनवणेसुद्धा यांना निश्चित विकास कामाला सहकार्य करतील. भाऊ, तुम्ही काय सांगाल? आता तुम्ही जो गावचा विकास केलेला आहे, ह्या विकासामध्ये कमी वयामध्ये तुमचं मोठं योगदान आहे. प्रथम तवाने साहेब, आपलं आळे आमची जी रेडा समाधी आहे, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली आमची भूमी आहे आणि इथं शब्द पाळला जातो. ज्या माऊलींनी सुवास्ते येऊन समाधी दिलेली आहे, एक रेड्याला समाधी दिलेली आहे आणि आम्ही सगळी त्यांच्या खरं तर आमचं भाग्य समजतो की इथं आमचा जन्म झाला. दिलेले शब्द म्हणजे भविष्यकाळातली गुंतवणूक आहे शब्द, आणि हाच भांडवलच शब्द आहे. ज्याला कळतं त्याला कळतं, पण मला शब्द कळतो. कारण की पैसा तर सर्वच कमावतात, पण माणसं कमवली पाहिजेत हा माझा विचार आहे. म्हणून कमी वयामध्ये मला आमच्या गावाने खरं तर सरपंच केलं आणि आता उपसरपंच म्हणून सुद्धा मी आज 4 वर्ष त्या ठिकाणी काम केलं आहे. खरं तर आज उपसरपंच पदाचा राजीनामा दिला आहे मी आणि एक आनंदाने राजीनामा दिला आहे. म्हणजे माझ्या मनाने किंतु परंतु काही ना काही बऱ्याच वेळा मी पाहतो की राजीनामा द्यायची वेळ आल्याच्यानंतर बाबा काहीतरी कारणं ते आडेवडे घेतात, पण माझ्या मनामध्ये काही ना काही मी स्वतःहून 1 महिन्यापासून राजीनामा देण्याच्या तयारीमध्ये होतो. पण काही तांत्रिक अडचणीमध्ये ते राजीनामा मला देता आला नाही, परंतु आज राजीनामा झाला आणि माझे सहकारी ज्यांनी मला 4 वर्ष साथ देण्याचं काम केलं ते विशालजी कोराडे, त्यांना आज उपसमधून खरं तर त्यांची निवड झाली. प्रथमतः त्यांना मनापासूनच्या मी शुभेच्छा आपल्या माध्यमातून देतो. आणि माझे जे काही सहकारी त्या निमित्तानं सरपंच म्हणून आतिशताई कोराडेंनी काम पाहिलं, शैलताई गाडवेंनी काम पाहिलं, माझे सहकारी मधुशेठ साने असतील, अर्चनाताई साने असतील, ललिताताई पारवे आहेत, त्याचबरोबर शिवाजीदादा गाडवे आहेत, या सगळ्या मंडळींनी मला माझ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं साथ देण्याचं काम केलं आहे. आणि तुम्ही म्हणले की बाबा राजीनामा मी दिलेला आहे, तर राजीनामा मी माझ्या मनमोकळेपण दिला आहे. माझ्या काळामध्ये मला ज्या माझ्या प्रयत्नातून जी कामं करता आली 2017 सालापासून तर सरपंच म्हणून सरपंच असताना कुठली कामं मार्गी लागली? काम करत असताना खऱ्या अर्थानं मी आता रोड तर सगळेच बनवतात, परंतु माझ्या मनामध्ये संकल्पना होती की बाबा जे काही पिंपळगावचं पाणी आहे ते खरं तर वरच्या पट्ट्यामध्ये आम्ही उच्च पाण्याची माणसं आहोत आणि फार वंचित मठ ओळगे पिकवणारं आमचं गाव. खरं तर मी सुद्धा डोक्यावरती हांडे 2-2 हांडे वाहिलेला मुलगा आहे. ती जाण माझ्याकडे त्या ठिकाणी होती आणि खरं तर वरच्या पट्ट्यामध्ये पाणी गेलं पाहिजे भूमिका आमची सातत्याने राहिली. आणि पिंपळजोग्यापासून जी कॅनलमधून लाईन आम्ही वरचं सुपदारा म्हणून एक धरण आहे तिथं सोडलेलं आहे, ज्या ठिकाणी आवर्तन ज्यावेळेस येतं त्यावेळेस ती पाणी आम्ही त्या ठिकाणी सोडण्याचं काम खऱ्या अर्थानं केलं. अनेक रस्ते झाले, त्या ठिकाणी सभामंडप झाले, पेव्हिंग ब्लॉक म्हणजे सुधारणा झाली. पण एक विशेष म्हणून काम आपल्या माध्यमातून सांगेल ती 1977 साली ही ग्रामपंचायत स्वतंत्र झाली आणि आमच्या आळेगावाने आम्हाला संतवाडी आणि कोविडला आम्हाला ग्रामपंचायत दिली, परंतु महसूल आम्हाला दिला नाही. महसूल हा आळेगावाशी निगडीत आमचा राहिला. आमच्या डोक्यात तर माझ्या डोक्यात एक संकल्पना होती की बाबा आपल्याला महसूल आपला मिळाला पाहिजे, कारण की ह्या भागातले जे काही रजिस्ट्रेशनचे व्यवहार जमिनीची खरेदी विक्री झाले 1% स्टॅम्प ड्युटीच्या माध्यमातून मुद्रांक आळेगावाला मिळालं. आपलं गाव त्या ठिकाणी महसूल करण्याचं काम खरं तर आम्ही संतवाडीचे सरपंच नवनाथ भाऊ निमशे असतील आणि मी त्या ठिकाणी आम्ही स्वतः त्या ठिकाणी काम केलं आणि कोळवाडी आणि संतवाडी हे स्वतंत्र महसूल आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. आणि दुसरं एक सांगायचं तात्पर्य असं
की आळेगावामध्ये ही सगळी लोकं आळेगावमध्ये रेशन आणण्यासाठी आमची सगळी मंडळी त्या ठिकाणी जायची. आणि खऱ्या अर्थानं मग वयोवृद्ध माणसं असतील, ज्येष्ठ माणसं असतील, ते दर महिन्याला त्या ठिकाणी जायचं, कोणाला जाता येत नसायचं. आणि तारीख संपल्यानंतर संबंधित दुकानदार त्या ठिकाणी रेशन त्या ठिकाणी थोडंसं इकडे तिकडे म्हणजे थोडं होतच होतं. मग आपल्याला दुकान मिळालं पाहिजे, आपल्या लोकांचं इथंच रेशन मिळालं पाहिजे म्हणून ज्यावेळेस खऱ्या अर्थानं काम करण्यास सुरुवात केली, मग पुरवठा ऑफिसमधून ज्यावेळेस ती निविदा त्या ठिकाणी म्हणजे लायसन्ससाठी खऱ्या अर्थाने केलं. आज सरपंच ग्रामपंचायत कोरडे आमचं लायसन आहे. मला वाटतं महाराष्ट्र राज्यामध्ये पहिली ग्रामपंचायत असेल की स्वतः रेशन दुकानदार आहे. एक उद्दिष्ट एकच की माझ्या सर्वसामान्य रेशनिंगचं दुकान ग्रामपंचायत चालवते. म्हणजे लायसन सरपंच ग्रामपंचायत कोरडे नावाने आम्ही लायसन आणलं आहे. महाराष्ट्र राज्यातली मला वाटतं पहिली ग्रामपंचायत असेल की जी स्वतः रेशन दुकानदार आहे. उद्दिष्ट एकच की स्वतः वाटप आम्ही त्या ठिकाणी करतो, सर्वसामान्य घटकापर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत रेशन गेलं पाहिजे. आणि माझा एकही वर्ग त्या ठिकाणी वंचित राहता आला नाही पाहिजे. तारीख ठरवून गेली तरी त्याला रेशन देण्याचं काम नफा मिळतो का? आता नफा बेसूस आम्ही काम करत नाही. आमचं उद्दिष्ट काय आहे, शेवटच्या कमिशन तर मिळतं ना. कमिशनचा विषय, कमिशन बघा, कमिशन मिळणार आहे. पण आज रीतीला म्हणजे ज्यावेळेस लायसन आम्हाला घ्यायचं होतं, आम्ही मुख्य हेतू काय ठेवला आहे, कमिशन नाही ठेवला. माझ्या गावातल्या माझ्या प्रत्येक गोरगरीब जनतेला किंवा माझ्या कुटुंबाला रेशन वाटप योजना अधिकृत कमिशन मिळतं ते जमा कुठे करतात? जमा ग्रामपंचायत खात्यावरती. त्याचा हिशोब त्या ठिकाणी कर्मचारी आता त्या वाटप करतात किंवा त्या ठिकाणी त्याचं कमिशन त्या ठिकाणी त्यांना ते वर्ग केलं जातं. पण एक नफा म्हणून आम्ही त्या ठिकाणी केलं नाही. एक सर्वसामान्य जनतेची सेवा त्या माध्यमातून करायची आणि ग्रामपंचायत ते वाटप करायचा हा माझा मुख्य हेतू त्या ठिकाणी राहिला आहे. दुसरी गोष्ट, 2017 पासून काम करत असताना मला खऱ्या अर्थानं अतुल शेठची खऱ्या अर्थानं साथ मिळाली. आणि अतुल शेठ बेनके यांनी खरं तर एक लहान भावासारखं त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी त्यांनी समजलं. आणि मी जे म्हणन अगदी हट्टाने त्या ठिकाणी त्यांनी मला ती साथ देण्याचं काम केलं. जीव लावला. त्यांचे उपकार त्या ठिकाणी माझ्यावरती प्रचंड आहेत. मग बेनके परिवाराचे उपकार आपण आयुष्यावर विसरणार नाही. आणि खऱ्या अर्थानं ते जे मागितलं त्या ठिकाणी दिलं. म्हणून गावची काम मला करता आली, गावाला मला शब्द देता आला. त्यांची मी खऱ्या अर्थानं आपल्या माध्यमातून बेनके परिवाराचे आणि आमदार साहेबांचे मनापासून ऋण व्यक्त करतोच, पण त्याचे आभारसुद्धा त्या ठिकाणी मारतो. आणि आता जे काय दादा आमदार झाले आहेत, खरं तर दादांवरती सुद्धा प्रेम आहे आणि खरं तर दादांचंसुद्धा काम या ठिकाणी चांगलं आहे. निश्चितपणानं भविष्याच्या काळामध्ये सुद्धा आम्ही गेल्याच्यानंतर दादा आमचासुद्धा शब्द पाडणार नाहीत. आणि कोळवडेवरती दादांचं अधिकचं लक्ष मागच्या काळातही होतं, पुढच्या काळात राहील. आणि दादा त्या ठिकाणी विकास कामांना कमी पाडणार नाही अशी माझ्या मनामध्ये आज तरी शंका नाही. त्यामुळं दादांनी सुद्धा आमच्याकडे लक्ष ठेवावं अशी आपली सुद्धा आपल्याला दादांना विनंती करेल. आणि खरं तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्यावेळेस 2020ला आमची निवडणूक प्रक्रिया झाली त्यावेळेस त्या खऱ्या अर्थानं आमच्या आळेगावचं भूषण आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान संचालक सन्माननीय भाऊदादा कुऱ्हाडे यांचं विशेष त्या ठिकाणी योगदान त्या ठिकाणी राहिलं. बरेचसे सहकारी होते. त्यामध्ये माझे बंधू सन्माननीय उल्हास शेठ साने असतील, राजेभाऊ साने, उत्तम शेठ गुंजाळ, सुभाषदादा साने, सगळीच मंडळी, त्या सुंदरताई कुऱ्हाडे, ही सगळीच मंडळी, तंटमुक्ती अध्यक्ष गबाईदादा गुंजाळ असतील, ही सारी मंडळी त्या ठिकाणी होती. आणि भाऊदादांचा शब्द आणि माझ्या भावाचा, माझ्या उल्हास शेठचा शब्द त्या ठिकाणी प्रमाण मानून खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये शब्द दिला तर तो पाळला पाहिजे. आणि पुढच्या काळात काही हो, पण आज शब्दाला जागायचं, तो आज राजीनामा दिलेला आहे. निश्चितपणानं माझ्या मनामध्ये काही शंका नाही. एवढंच मी खरं तर आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो. कमी वयामध्ये सरपंच, पुन्हा उपसरपंच, वरच्या खुर्चीवरून खालच्या खुर्चीवर यायला काय वाटलं नाही? खरं तर ही खालची खुर्चीवरची काही नसतं. ज्याला काम करायचं असतं ना त्याला पदाची काही गरज नसते. आजही मी कुठे गेलो तरी मला लोक सरपंचच म्हणतात. त्याच्यामुळं पदच कामाला पाहिजे असं काही नाही. मी जरी उपसरपंचावरून आज पायउतार झालो असतो तर तितकंच ताकदीनं पुन्हा कोरडच्या ज्या काही अडचणी आहेत, विकास कामांच्या अडचणी असतील किंवा माझ्या लोकांच्या अडचणी असतील, तितक्याच ताकदीनं आजपासून पुन्हा कामाला लागलेलो आहे. त्याच्यामुळं पदाचं नाही, वरची खुर्ची खालची खुर्ची, माझ्या दृष्टिकोन खुर्चीही महत्त्व नाही. माझ्या दृष्टिकोन लोकांना न्याय देण्यासाठी खुर्च्या कोणासाठी येतो? ह्या लोकांसाठी खुर्ची आहेत, आपल्यासाठी नाहीत. खुर्ची ही ज्यावेळेस कामासाठी वापरणार त्यावेळेस खरं तर न्याय देण्याचं काम मला तरी वाटतं. त्याच्यामुळे खुर्ची हा विषय खालीवरचा माझ्याकडे काही नाही. त्याच्यामुळे जे मिळेल ते घ्यायचं, पण काम लोकांचं महत्त्वाचं आहे. आता आळे येथील जी तुमची ग्रामोन्नती मंडळाची मोठी शिक्षण संस्था आहे त्याच्यावर तुम्ही संचालक पण झालात अगदी कमी वयामध्ये, काय वाटतं? नाही, आनंद तर निश्चित आहे. कारण की खरं तर बऱ्याच लोकांनी स्वप्न त्या ठिकाणी पाहिले आहेत. ग्रामोन्नती मंडळामध्ये खरं तर जाण्याचं आणि काम करण्याची संधी ती लोकांना मिळावी अशा प्रकारची बऱ्याच लोकांची भावना आहे किंवा ते एक स्वप्नसुद्धा आहे. परंतु कसं आहे,
काम करत असताना एक समाजाच्या शेवटच्या षटकापर्यंत आपण काम केलं, खरं तर मी त्याची पावती समजेल की बाबा ह्या वयामध्ये मला ज्ञानेश्वर गावमती मंडळाचं बऱ्याच लोकांना पहिल्या याला अपयश आलेलं आहे, दुसऱ्यांदा अपयश आलेलं आहे आणि दुसऱ्यांदा संधी त्यांना मिळाली, पण माझ्या पहिल्या ह्याच्यात मला खरं तर यश आलेलं आहे. आणि हे सगळं जे आहे श्रेय माझ्या जनतेला आहे. खरं तर जनता पाठीशी असेल तरच ही पदं मिळतात आणि खरं तर ते पदाला न्याय देण्याची भूमिका ही सातत्यानं मी आता तेच सांगता आलो आहे की ही भूमिका लोकांसाठी आहे. ज्यावेळेस लोकांसाठी आपण भूमिका घेतो ना त्यावेळेस लोक तो मला वेगळ्या उंचीवर येऊन ठेवतात. हे मला तरी 2017 ज्यावेळेस गावचा सरपंच कमीमध्ये झालो हे मला कळलं का बाबा लोक आपल्याला विसरणार नाहीत, आपण लोकांसाठी काम केलं पाहिजे. त्याच्यामुळे ग्रामोन्नती मंडळामध्ये मी गेलो, निश्चित आनंद आहे की एक गावच्या राजकारणामध्ये मी खऱ्या अर्थाने गेलो, तिथंसुद्धा पदाला न्याय देण्याचं काम खरं तर मला जे तिथं जाऊन कळतंय तेवढी भूमिका मी तिथंसुद्धा मांडतो आणि लोकांसाठी आणि जे शिक्षण ठिकाणी शिक्षण क्षेत्रात काम करत असताना आर्थिक खरं तर जी काही गोरगरीब मुलं आहेत खरं तर त्यांना न्याय देण्याची भूमिका ही माझी त्या ठिकाणी राहील. त्यांचं शिक्षण झालं पाहिजे, आपण त्या ठिकाणी गेलेलो आहे, त्याच्यामुळे त्यांच्या शिक्षणाला प्राधान्य देऊ त्यांच्यासाठी भूमिका आणि काम करण्याचं माझं मानस आहे. आता तुम्ही उपसरपंच झाले, सरपंच झाले, शिक्षण संस्थेचे संचालक झाले, आता पंचायत समिती, जिल्हा परिषद का डायरेक्ट विधानसभा? खरं तर आता ह्या ज्या गोष्टी आहेत काम करायला आवडेल, परंतु आमचे नेते जे आहेत समजा अतुल शेठ बेनके आहेत, आता खरं तर बेनकेंचा कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळं आमदार साहेब ज्या ठिकाणी ते ठरवतील काम, आपण तर काम करत राहायचं आहे, संधी मिळाली घ्यायची, नाही मिळाली तरी त्यांच्यावरच राहायचं. त्याच्यामुळे असं नाही का बाबा संधी मिळाली नाही मग असं नाही. आमदार साहेब जे निर्णय घेतील, सन्माननीय अतुलदादा, माझे आमदार सन्माननीय अतुलदा बेनके दादांबरोबर आहे, दादा जो निर्णय घेतील तो मान्य राहील. भविष्याच्या माझ्या बाबतीत जो निर्णय तो मान्य राहील. अतुल शेठचे तुम्ही एवढे फॅन आहे, बेनके कुटुंबाचं तुम्ही मगाशी म्हणाले आमच्यावर खूप उपकार आहे, असे उपकार मानणारे किंवा आदर्श मानणारे लोक कमी असतात. अतुल शेठ बेनकेंनी 3,330 कोटी रुपयाचा निधी आणला तरी तिसऱ्या कामावर फेकले गेले, काय झालं? आता याच्यामध्ये पाणीसाहेब बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी घडल्या आहेत, त्या ठिकाणी आता त्याचं आत्मचिंतन आम्ही केलेलं आहे आणि त्यात ज्या काही चुका घडल्या आहेत त्या मी बेनके साहेब आमदार साहेबांशी बोललेलो आहे. त्याच्यामुळं जे घडलं ते घडलं आता. त्याच्यामुळे आता शेवटी पराजय झाला तो स्वीकारता आला पाहिजे, विजय झाला तरी तो पचवता आला पाहिजे आणि त्याच्यामुळं ज्या चुका झाल्यात तयारीला लागलेलो आहे. त्याच्यामुळे जे काही भविष्यामध्ये ज्या चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्त करून पुढे जावं लागेल आणि तशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी चालू झालेलं आहे. त्याच्यामुळं कामं तर खूप केली, त्याच्यामुळं लोकांनी नाही स्वीकारलं तरी काय हरकत नाही, परंतु ज्या चुका झाल्यात, जे झाल्यात चुका, त्याच्यामुळे त्याचं आत्मचिंतन झालेलं आहे आणि निश्चितपणानं भविष्यकाळामध्ये त्या चुका सुधारून पुढे जाण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. 2029ला फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घेणार? 100% घेणार आणि पुन्हा एकदा आम्हाला अतुल शेठला आमदार त्या ठिकाणी करण्यासाठी आम्हाला जे करता येईल, आमचे जे वचन करता येईल ते आम्ही करू आणि बेनके साहेब आमदार होतील असं मला त्या ठिकाणी आशा आहे. कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी मी स्वप्न ठेवणं किंवा आशा ठेवणं काही वावगं वाटत नाही मला तरी. चिल्हेवाडी धरण जे आहे ते बाळासाहेब दांगट किंवा वल्लभ शेठ बेनके यांनी जुन्नर तालुक्यासाठीच बांधलेलं आहे, म्हणजे जुन्नर तालुक्यातील ही सगळी खालच्या गावांसाठी. आता जी बंद पाईपलाईन चालू आहे, तुमच्या तिथून जी पाईपलाईन चालू आहे तुम्ही ती रोखलेली आहे, काय तिचं नेमकं कारण? तिचं बंद करण्याचं कारण असं वाणीसाहेब की खालून पिंपळगाव कॅनल गेलेला आहे आणि आता गावाच्या उत्तरेकडून चिलेवाडीची पाईपलाईन जाते. या तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय स्वर्गीय वल्लभ शेठजी बेनके साहेब असतील आणि बाळासाहेब दांगट असतील, या मंडळींनी खरं तर ती योजना त्या ठिकाणी कार्यान्वित केली आणि वल्लभ शेठच्या कार्यकालामध्ये ती योजना चालू पण झाली. मध्यंतरीच्या काळामध्ये त्या योजनेला ब्रेक लागला, परंतु पुन्हा अतुल शेठ आमदार झाल्यानंतर त्या योजनेला फंडिंग झालं आणि ती योजना पुन्हा कार्यान्वित झाली. परंतु ती योजना जात असताना आमची वाडी जी आहे, वाडीच्या शेजारून म्हणजे वाडीच्या लगत करून ती योजना राजुरीकडे जाते. आता काम बंद करण्याचा एक मानस आमचा असा आहे की बाबा माझ्या वाडीचा जो काही उत्तरेचा भाग आहे, मग त्याच्यामध्ये डेगवस्ती आहे, त्याच्यामध्ये पारवस्ती आहे, त्याच्यामध्ये मांडोदारा आहे, त्याच्यामध्ये जे काही वरचा जो विभाग आमचा आहे जवळजवळ बरंचसं म्हणजे 85% क्षेत्र ती वरती राहते आणि 15% क्षेत्र ओलिताखाली येते. मग ही योजना कशासाठी आहे? ही योजना शेतकऱ्यांसाठी आहे आणि 1385 हेक्टर जमीन ओलिताखाली घेण्याचा मानस त्या ठिकाणी आहे. आता उत्तरेला संतोडे गाव आहे आणि 21 गावांना पाणी योजना देण्याचं ठरलेलं आहे. 21 गावामध्ये कोण आहे? संतोडे आहे, कोरडे आहे, वडगाव आहे, गायमुखवाडे आहे, पिंपरीपेंटा हे गाव आहे, ठीक आहे. पण ज्यावेळेस ह्या गावातून योजना जाते मग आमचं क्षेत्र त्या ठिकाणी ओलिताखाली नाही. तुम्ही आमचं क्षेत्र ओलिताखाली घेतलं आहे, नकाशावरती घेतलं आहे, पण ॲक्च्युअल परिस्थिती काय आहे?
योजना कुठून जाते वाडीच्या खालून. बरं आम्ही पिंपळाजोगाला पण उचल झालेलो आहे, उचल पाणी जिकडे पण आम्ही उचल पाणी होणार. मग आम्ही जे म्हटलं की तुम्ही सर्वे करा. मग हे इरिगेशनचे जे काय आपले कडसकर साहेब आहेत त्यांच्याकडे आम्ही 25-30 लोक त्या ठिकाणी गेलो, त्यांना विनंती केली. त्याने आमची विनंती स्वीकार करून त्या ठिकाणी नवीन सर्वे त्या ठिकाणी केला जाईल असं आश्वासन दिलं. त्याने सर्वेला माणसं पाठवली, त्याच्यामध्ये सर्वे झाला. मी स्वतः सर्वेसाठी त्या ठिकाणी 2-4 तास त्या ठिकाणी उन्हात फिरलो, सर्वे केला. पण त्या ठिकाणी सर्वे करताना सर्वेवरून जातो आहे, म्हणजे अगदी त्यांचं म्हणणं होतं की बाबा तो हेड बसत नाही, तांत्रिकदृष्ट्या ती लाईन वर हलणार नाही, ती लाईन खालूनच त्या ठिकाणी जाते. आम्ही म्हटलं आमचा योजनेला विरोध नाही, आम्हाला योजना बंद करायची आहे, योजनेला विरोध नाही. विरोध कशासाठी आहे? शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे. जर ती योजना तुम्ही वरून घेतली, माझं 150-200 हेक्टर जमीन त्या ठिकाणी ओलिताखाली येते. आज माझा शेतकरी बळीराजा त्या ठिकाणी ओलिताखाली येणार आहे. आमच्याकडे दुग्ध व्यवसाय, मुख्य व्यवसाय दुग्ध व्यवसाय आहे, त्याच्यामुळं आमचं योजनेला विरोध नाही माने साहेब, परंतु योजना वरून घ्या हा आमचा मानस आहे. मग योजना आता ज्यावेळेस सर्वे त्या ठिकाणी वरून गेलेला आहे, आम्ही काय म्हटलो, तुम्ही ती योजना हलवा आणि तुमचं एस्टिमेट झालेलं आहे, वर्क ऑर्डर झालेलं आहे आणि ठेकेदाराला त्या ठिकाणी काम दिलेलं आहे. तुमचं रिवाईज एस्टिमेट करा, वाढीव एस्टिमेट करून त्या ठिकाणी शासनात तुम्ही प्रस्ताव पाठवा आणि जर माझ्या शेतकऱ्याला फायदा असेल तर तुम्ही तेवढं करावं लागेल. म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने ते काम बंद केलं आहे. शासनाच्या योजनेला आमचा विरोध नाही, पण शेतकऱ्यांसाठी जर मला भविष्यात आमरण उपोषण करायची वेळ आली पाणेसाहेब, तर आज जाहीर करतो की आमरण उपोषणसुद्धा शेतकऱ्यांसाठी, गावासाठी करायची वेळ आली तर आमरण उपोषणसुद्धा ह्या छत्रपती पुतळ्याच्या शेजारी बसून मी दिनेश साने करणार, एवढं आपल्या माध्यमातून सांगतो. न्याय शेतकऱ्यांसाठी. आपल्यासोबत होते कोळवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य, उपसरपंच होते. उपसरपंच पदाचा मित्रासाठी राजीनामा दिला, दिलेला शब्द पाळला. सरपंच असताना गावासाठी जो काही विकास केला आहे तो सगळ्यांच्या समोर आहे. माझ्या कोळवाडीच्या शेतकऱ्यांना पाणी मिळायला हवं अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे. अतुल बेनके यांचं या गावासाठी विशेष लक्ष राहिलेलं आहे. नेत्यामध्ये मला आदर आहे. 2025ला अतुल बेनकेंना पुन्हा आमदार झालेलं मला पाहायचं आहे. अशा प्रकारचे सुद्धा त्यांना आत्मविश्वास आहे. केवळ दातृत्व असून चालत नाही, नेतृत्व असून चालत नाही, तर कर्तृत्व असायला लागतं. कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्व, मनाचा मोठेपणा हा सगळा यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि म्हणूनच हा तरुण खऱ्या अर्थाने जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य माणसाच्या गळ्यातील ताईत बनलेला आहे. त्यांना गेल्या काही दिवसामध्ये दैनिक प्रभातचा देखील आदर्श सरपंच म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. दिनेशजी साने आपले आचार विचार पाहता भविष्यकाळामध्ये आपल्या मनातील इच्छा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण हो. अतुल बेनकेंना आमदार करायचं, तुमच्या मनातील स्वप्न पूर्ण हो, अशाही सदिच्छा आणि शुभेच्छा. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, कोळवाडी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.